कारभाऱ्यांच्या बाबतीतला सांगेल, नवीन इमारतीचं बांधकाम झालं होतं. पंक्ती अशा बाहेर बसायच्या, प्रचंड गर्दी असायची. आणि वैकुंठवासी बाळकृष्ण बुवांच्या पुण्यतिथीचा दिवस होता. जेवलेलो पत्रवड्या बाहेर टाकल्या. आता वारं सुटलं. वारं सुटल्यानंतर पत्रवळी उडणारच, स्थायी भाव. आणि शेजारच्या घरापुढे जाऊन पत्रवळ्या अशा विस्कळल्या. त्या व्यक्तीला राग आला. हे जेवणावळी घालतात, आम्हाला ह्याचा त्रास होतो. असतो हा माणसाचा स्वभाव, आणि मी त्याचा साक्षीदार आहे. ती व्यक्ती बाहेर सावरून पाठीमाग आहे. कारभारी इथं बसली होती घोंगडीवरती. फाड 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 बोलायला लागला. कारभाऱ्यांचे सगळे वाभाडे करायला लागला. कारभारीने खाली मान घातली. आणि तो काय म्हटला, कारभारी म्हणायचे तुकाराम तुकाराम. पुन्हा येऊ देत नाही बाबा तुकाराम. मी सांगतो लोकांना आता पत्रव्यात तिकडे टाकू, चुकलं आमचं, एवढ्या वेळ माफ करा. पण ऐकायला तयार. मग मला सांगा, कारभाऱ्याकडे असे नंगाड लोक होते बाळासाहेबांसारखे. तेव्हा सुद्धा आमच्या बाळासाहेबाला जर कारभारी म्हटले असते, बाळासाहेब त्या माणसाकडे जरा बघाऊ, त्या माणसाची चटणीच केली असते. गावाकडची 200 पोरं आणली असते. गुंडाळ माणूस आहे बरं काय. पण कारभारीचा डोक्यावर हात पडला आणि सगळा गुंडपणा सोडून दिला. आज ते वैष्णव आहेत पहा, त्यांच्यावरती कारभारीची कृपा. टाळ्या वाजवू नका, टाळी वाजवा. असो, मला का सांगायचं आहे तर छत्रपतीने कधी सांगितलं नाही. कारभाऱ्याकडे एकच काय, बाळासाहेबासारखी शेकडो माणसं होती. शेकडो माणसं होती. आमच्या दत्तासारखी सुद्धा होती माणसं. आता ह्या माणसाला 4-2 माणसं चिकाळ झाली. तर कारभाऱ्यांनी काय नाही, त्याला हात जोडले. मला त्या माणसाने शिव्या घातल्या, पण त्याला हात जोडले. ताकद आहे, सगळी शक्ती आहे, एवढी प्रचंड आहे. पण दयेनं भरलेला अंतर कुठंच त्यांनी झुंज दिली. तुकोबारायांचं जीवन घ्या, ज्ञानोबारायांचं घ्या. ज्ञानोबारायांची झोळी फाडली लोकांनी, खापर दिला नाही, सगळा इतिहास म्हणतात. एवढे डोळे होते का ज्ञानोबाराय? पण नाही, दयेनं भरलेला. नाथ राय तर गर्भश्री म्हणतो. 1000 एकर शेती, 2-2 एकराचे वाडे, केवढं त्यांची आधी त्यांची प्रॉपर्टी नसली. आणि त्यांच्या अंगावरती 42 वेळा मुस्लिम समाजाचा